जय शिवराय मित्रांनो अखेर 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं व्हेंडर सिलेक्शन न केलेल्या शेतकऱ्यांचे सोलर पंपाचे अर्ज बाद करण्यात आलेले. तर याच्या संदर्भातील काही महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण 19 ऑगस्ट 2025 याचप्रमाणे 22 डिसेंबर 2025 रोजी एका व्हिडिओच्या माध्यमातून सोलरचा नवीन कोटा कधी येणार, MNREच्या नवीन गाईडलाईन्स काय आलेल्या आहेत याच्याबद्दल अपडेट घेतले होते की ज्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक इम्प्लिमेंटिंग एजन्सीला काही गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे पेमेंट असतील, शेतकऱ्यांचे व्हेंडर सिलेक्शन असतील, व्हेंडर सिलेक्शन झालेल्या कंपन्यांच्या वर्क ऑर्डर असतील, याच्याबद्दलच्या काही गाईडलाईन्स देण्यात आले होते. 31 डिसेंबर 2025 ची कट ऑफ डेट देण्यात आली होती, जेणेकरून 39 लाख सोलर पंपाच्या उभारणीचं उद्दिष्ट पार पडत असताना या प्रक्रिया जलद गतीने पार पाडाव्या आणि याच्याच आधारे पुढील कोटा निर्धारित करण्यासाठी MNREला मदत होणार होती. मित्रांनो, याच अनुषंगाने राज्यामध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोलर पंपाचे अर्ज भरले गेले होते, पेमेंटच्या प्रक्रिया पार पाडल्या होत्या आणि पेमेंट केलेले बरेच सारे शेतकरी आपल्या आवडीचा व्हेंडर निवडण्याच्या प्रतीक्षेत होते. व्हेंडर निवडत असताना काही अमुक सिलेक्टेड कंपन्या दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या कंपन्या निवडणं टाळण्यात आलेलं होतं आणि पर्यायाने आता 31 डिसेंबर 2025 नंतर या शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शन करत असताना आपली योजना 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेली आहे, अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येत आहे. अर्थार्थी त्या शेतकऱ्यांचा अर्ज आता बाद केलेला आहे. मित्रांनो, मग आता हे अर्ज बाद केले जात असताना हे योग्य आहे का, या शेतकऱ्यांना पुढे काही ऑप्शन देण्यात येतील का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की सोलर कंपनीच्या माध्यमातून दिलं जाणारं मटेरियल किंवा सोलर कंपनीच्या माध्यमातून दिली जाणारी सर्व्हिस याच्या विरोधात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला होता. लोकप्रतिनिधी सुरेश धस यांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड कराव्यात आणि ठराविक कंपन्यांच्या माध्यमातून सोलर पंप द्यावेत अशी मागणी देखील करण्यात आलेली होती. कारण ज्या कंपन्यांच्या माध्यमातून सोलरची इन्स्टॉलेशन केली जात आहे त्या कंपनीच्या माध्यमातून पुढे सर्व्हिस दिली जात नाही. बऱ्याच साऱ्या कंपन्यांचं मटेरियल हे जे काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड मार्कनुसार मिळत नाही. बरेच सारे लो क्वालिटीचे मटेरियल त्याच्यामध्ये दिले जात आहे. मटेरियल दिलं तर त्याच्यामध्ये पुढे सर्व्हिस व्यवस्थित दिली जात नाही आणि या पार्श्वभूमीवरती अशा नाव खराब झालेल्या कंपन्यांचं शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हेंडर सिलेक्शन सुद्धा केलं जात नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेले होते अशा शेतकऱ्यांना अशा लो क्वालिटीच्या कंपन्या दिसत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शन केलेलं नव्हतं आणि आता अशा शेतकऱ्यांना जर ऑप्शन बंद करण्यात आली तर या शेतकऱ्यांवरती एक मोठा अन्याय होऊ शकतो. आता याच्यामुळे याच्या विरोधात देखील दाद मागितली जात आहे. या शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या किंवा इतर जे काही कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी सुद्धा आता जोर धरायला लागलेली आहे. कारण शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करून 6-6 महिने 7-7 महिने त्यांना प्रतीक्षा करावी लागली. नाहकपणे शेतकऱ्यांना एक आर्थिक ताण या ठिकाणी सहन करावा लागलेला आहे आणि आता हा आर्थिक ताण सहन केल्यानंतर सुद्धा अमुक कंपनीचंच सोलर घ्यावं अशा प्रकारची जर डिमांड केली जात असेल आणि त्याच्यासाठी जर शेतकऱ्यांना बाद केलं जात असेल तर हा शेतकऱ्यांवरती एक मोठा अन्याय असणार आहे. त्याच्यामुळे याच्या विरोधात देखील एक मोठ्या प्रमाणात आवाज आता रोष शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठवण्यात येणार आहे. आशा करूयात शासनाच्या माध्यमातून हे जे काही व्हेंडर सिलेक्शन करण्यासाठी बाकी असलेले शेतकरी यांना पुन्हा एकदा पर्याय एक संधी या ठिकाणी दिली जाणं आवश्यक आहे आणि ज्या कंपन्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत अशा कंपन्या याच्यामधून ब्लॅकलिस्टेड करून योग्य त्या चांगल्या कंपन्याचंच मटेरियल देणं गरजेचं आहे. मित्रांनो, मे 2025 मध्ये झालेल्या जे काही गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, याच्यामुळे नुकसानग्रस्त झालेले बीड, नांदेड, परभणी, जालना या भागातील शेतकरी आज देखील कंपन्यांच्या माध्यमातून त्या नुकसान झालेल्या सोलर पंपाचं पुन्हा एकदा इन्स्टॉलेशन करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बऱ्याच साऱ्या स्टार्टर खराब असणं, मोटर पाणी फेक न करणं, क्षुल्लक कारणास्तव 2-2, 3-3 महिन्यापासून सोलर पंप बंद असलेले असे शेतकरी प्रतीक्षेत आहे. अशा कंपन्यांवरती काही ऍक्शन घेणं हे शासनाकडून अपेक्षित आहे आणि या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पर्याय देणं अपेक्षित आहे. आशा करूयात या बाद करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पुढे काहीतरी दिलासा मिळेल. तर आशा करूयात नवीन शेतकऱ्यांनाही संधी मिळेल आणि जे शेतकरी याच्यामध्ये आता बाद करण्यात येत आहे त्यांना देखील याच्यामध्ये एक संधी मिळेल आणि राज्यात जास्तीत जास्त सोलर पंप स्थापित केले जातील. सोलर पंपाच्या संदर्भातील आता पुढील जे काही नवीन कोट्याच्या संदर्भातील अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण सर्वात प्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.